खिद्रापूरला आपण पोहोचलेलो आहे. इथून समोरच्या बाजूला नदी आहे आणि हे खिद्रापूरचं जागतिक लेवलचं अतिशय सुप्रसिद्ध असं मंदिर आहे. हे मंदिरात आता प्रवेश करायला आलेला आहे. प्रवेश करताना हे प्रवेशद्वार हे इथं खांब आहेत आणि प्रवेशद्वार आहे आणि हे इथं खांब असे सुंदर सुरुवातीपासूनच नकाशीदार असं चालू होतं. हरामखोर मोगलांनी हे कोपेश्वर जे मंदिर आहे हे तोडलेलं आहे. आपला जिथं तिथं अपमान करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते इथं जागोजागी दिसून येते. ह्या मंदिरात आपण आता जातो. गर्दी आहे, लोक आली, आपण चाललो आहे. तर हे जे सुरुवातीला आपण आलो आहे हे स्वर्ग मंदिर. या ठिकाणी हे वरून असं पौर्णिमेला या ठिकाणी प्रकाश पडतो चंद्रावर. हे संपूर्ण खांब असे आहेत. पूर्ण आहे. इथे ना फक्त रिंकल करायचं हे टोपी सगळं गोल करायचं. ह्याच्यापासून असं फिरला तरी फिरला तरी हे स्वर्ग मंदिर म्हणायचं. इथं आपलं आत चाललेलं आहे मंदिराकडं. मंदिराचं प्रवेशद्वार आहे आणि हे असं पूर्ण दारात असे सेवक आहेत. सेवक आहेत. छान कोरीव काम आहे प्रत्येक ठिकाणी. आपण स्वतः करू शकत नाही, परंतु हे मोगलांनी असे फोडाफोडी करून उपद्रव काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्याला काही करता येत नाही ते दुसऱ्यांनी जे चांगलं काम केलेलं आहे ते नष्ट करायचं काम करतात. त्यापैकी ही मोगलांची जी काही अवलादी आहे मोगलांच्या अवलादीने हे सगळं नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अत्यंत हरामखोर लोक आहेत ते. मंदिरात आपण आत आलेलं आहे. या बाजूला या बाजूला तर लाईट नाही. संपूर्ण उत्तम असं कोरीव काम आहे. उंचच्या उंचवर आहे. हे खांब आहेत, प्रतिम असे खांब आहेत. प्रतिमा आहे. आता आपण प्रत्यक्ष मंदिरात आलेलो आहे. मंदिर आहे. कुठले आहे
6व्या शतकात एका रात्री स्वयंभू झाले म्हणे हे मंदिर. त्यावेळेला ते विजापूरचं कोण राजा सगळं फोडलंय म्हणून बा. 6व्या शतकातलं मंदिर आहे हे. आत बाहेर सगळं फोडून टाकले. त्यांना काय करता येत नव्हतं फोडायशिवाय. फोडलेत. कापूर कुठं घालायचं? ते हत्यार कसलं असेल असलं दगड फोडणार. कापूर कुठं घालायचं? कापूर बाहेर लावायचा असतो का? बाहेर लावायचा कापूर. गणपती कुठे आहे? ते शिवलिंग आहे ना ही पिंड आतली. विष्णू ते शंकर हरिहर आहे. हे कुठला? हे प्रथम आहे ते हे विष्णू काय? हे विष्णू आणि ते आतले शंकर आहे. हां आत पिंड आहे ते. या गावाला नंदी आहे. आणि इकडं काय आहे? दक्षपती राजा यांनी केलेलं. दक्षपती माहिती. दक्षपती. मग पार्वतीला सांगितलं नव्हतं. का सांगितलं नव्हतं? बापाच्या वर शंकरावर लग्न करून दिल्या म्हणून. मग ती नंदीवर बसून गेल्या. मग जाताना ते यज्ञ जे केलेलं होतं ते तिचं अपमान केलं. अपमान करताना ती यज्ञात सती गेली. म्हणून हे देव कोकणात कोपेश्वर नाव पडलंय. कोपेश्वर. त्याला शांत करण्यासाठी विष्णू आले आहेत. हरिहर हे विष्णू आले. कोपेश्वर. तिथं जटा पडल्या. तिथं वीरभद्र झालेलं आहे. आणि ते सासऱ्याचं मुंडकं हे केलेलं आहे. आणि ते शेळीसारखं लावलेलं आहे ते मुंडकं. कोण? पार्वतीची आई शरण जाताना ते मुंडकं लावलेलं आहे. शिवलेलं अमृत ते कुठं वाटतं. आहे? ते मंदिर जवळच आहे होईल ना. 2-3 किलोमीटरवर आहे. हां हां. ते याची खाली आहे मंदिर. ते बघण्यासारखं आहे. बरं कोण जाते? जात नाही. ते तर पुलावर आलाय की नाही. ते तर विचारायचं. वीरभद्राचं गाव किती लांब आहे? 2-3 किलोमीटरवर. गाडी आहे की नाही तुमची? मग बघण्यासारखं आहे मंदिर. होय असंच आहे का मंदिर? तिथं पुलाजवळ गाव आहे की नाही ते तर विचारायचं. बर. तिथलं जवळच आहे. जवळ आहे का? म्हणजे इथून शंकर पार्वती रागावून गेली त्यामुळे इथे नंदी नाही. पार्वती नंदी नाही इथं. हां. नंदी पार्वती गेल्या. देवाचं तोंड म्हणून तिकडं आहे. ते नंदीचं इकडं आहे. हां हां. काळू काका लिहिलंय ना. नंदी इथं नाही आहे. नाही. मस्त माहिती दिली. नंदी इथं नाही आणि मग ते नंदी तिकडे गेला का? जवळ अगदी जवळ आहे. पार्व. अच्छा माहिती किती आहे बघ. नमस्कार. मस्त माहिती दिली आजी. कमाल आहे. चांगल्या मूर्ती आहेत बघ. एका रात्रीत उत्पन्न केले म्हणतात. माणसं त्यावेळी फार धिप्पाड होते. कैलास राणा शिवचंद्र म्हणून फणींद्र कारुण्य सिंधू असं हे अद्भुत असं मंदिर. इथं पार्वती नाही आहे. सगळे असे बघा मंदिरातले कसे चेहरे विद्रूप केलेले आहेत. अप्रतिम असं मंदिर आहे. एक पायऱ्या तिथं आतमध्ये पण मूर्ती आहे. रुद्राक्षाची माळ. तिचं नाव
समृद्धी आपण मंदिराच्या बाहेर आलेलो आहे. तसे मूर्त्या सगळ्या तोडलेल्या आहेत. मंदिराच्या बाहेरचा भाग आहे. हे हत्ती तोडलेला आहे. तो स्वर्ग मंडप आज जिथून आपण सुरुवातीला आलो होतो हे मंदिराचा भाग आहे. त्या मंदिराच्या बाहेरून आपण चाललेलो आहोत. चेहरे विद्रूप केलेत. त्याच्या मूर्त्या भग्न केलेत. आणि अतिशय मंदिर ताकदवान असल्यामुळं शेवटी ते कंटाळले, विद्रूप केलं आणि गेले. आजही अस्तित्व टिकून आहे. समोर गजाननाचा गणपती आहे. या विविध देवतांच्या मूर्त्या आहेत या स्वार झालेल्या आहेत हत्तीवर गायींच्यावर. वेगवेगळ्या देवदेवता यातून साकारलेल्या आहेत. ही कशी सौंदर्यवती तबला वाजवत असलेली, नृत्य करत असलेली हत्ती. वरच्या बाजूला सर्व डमरू वाजवत असलेले, त्याच्यानंतर नृत्यांगना, सौंदर्य साधना करणारे विविध अप्सरांचे फोटो केले आहेत. पुढे मंदिरात शांतपणानं दर्शन करतोय.
त्याला असायच्या बड्डेला वर हे शिखर आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला आपण आता आलेलो आहोत आणि हे असंच प्रतिकृतीच आहे मंदिर. या नृत्यांगना दिसत आहेत आसपास वेगवेगळ्या पोझिशनमध्ये आहेत. खाली या देवदेवता दिसत आहेत, हत्तीवर वगैरे बसलेले असे दिसत आहेत. खाली शक्य झाले ते तोडले, वरच्या बाजूचं अस्तित्व टिकले. खाली मोगलांनी म्हणजे निजामाने तोडलेलं आहे. निजाम काय मोगल काय सगळी एकाच दमातली. थांबून वाईड अँगलला मागणं काढला की पूर्ण मंदिर आहे. हां, डमरू वाजवत असलेली तिथे दिसते आहे, शंख वाजवत असलेली आहे. या ठिकाणी शंकराला अभिषेक आतमध्ये मंदिरात झाल्यानंतर बाहेर पाणी येते ती जागा. तिथलीही तिथेही हा जो चेहरा आहे हा चेहरा विद्रूप केलेला दिसतो. खाली कुंड आहे, हा तीर्थकुंड आहे. शंकराचं लिंगाची जी पूजा असते ती अर्धी असते, अर्धी इथून पुन्हा उलटं जायला लागतं. त्यामुळे आपण पुन्हा अशी ही परिक्रमा त्या पद्धतीनेच पूर्ण करू. छतालाही काय अप्रतिम काम केलेलं आहे इथे. लोक इथं फोटो काढायला आलेले आहेत, वेगवेगळे लोक. आपण पर्यटक आलेले आहेत. मंदिरातून पुन्हा आपल्याला पलीकडची बाजू दर्शन घेऊन परिक्रमा पूर्ण करायचा. पुन्हा इकडे परिक्रमेच्या बाहेर आलेला आहे मंदिराचं दार. इथून हे मंदिराचा भाग. हे तीर्थकुंड आहे, या ठिकाणी परिक्रमा पूर्ण होती.